हा अर्थसंकल्प म्हणजे हा सर्वांसाठीचा अर्थसंकल्प आहे, ज्याला सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा म्हणता येईल। सर्व जाती धर्माच्या सर्व वर्गाच्या साठीचा हा अर्थसंकल्प आहे। आणि आतापर्यंत जेवढे महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प म्हणजे सादर झाले होते त्यात सर्वाधिक रकमेचा म्हणजे 7,69,000 कोटी रुपयाचा हा इतक्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक म्हणजे कर्मचारी असतील, सर्व म्हणजे विशेषतः महिला शेतकऱ्यांच्यासाठीची यावर्षी आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष आहे, म्हणून महिलांच्यासाठीच्या खूप चांगल्या योजना या अर्थसंकल्पामध्ये, ज्या शेतीशी जोडधंदा ज्याला म्हणून आपण, ज्याला पशुसंवर्धनासाठी असेल, डेअरी असेल, मत्स्य व्यवसाय असेल, अशासाठी विशेष महिलांसाठीच्या ह्या योजना या अर्थसंकल्पामध्ये आहेत। आणि शेतकऱ्यांसाठी तर खऱ्या अर्थानं खूप चांगल्या अशा स्वरूपाच्या योजना या आपल्या अर्थसंकल्पामध्ये आहेत। 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा याच्यात केलेली आहे। मोफत वीज देण्याचं शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना ही घोषणा त्याच्यात आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी ही पुढं कायम चालू राहील अशा स्वरूपाची घोषणा याच्यात आहे। त्याचप्रमाणे स्टार्टअप्स म्हणजे शेतीवरती मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहावेत, कुटीर उद्योग असतील, ग्रामोद्योग असतील, अशा स्वरूपाचे उद्योग उभे राहावेत आणि त्यासाठी उद्योग विभागानं विशेष त्याच्यासाठीच्या बीज भांडवलासारख्या योजना या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागतात की वीज, पाणी, वीज तर मोफत दिलेली आहे, त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती सौरवरती म्हणजे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये 16,000 मेगावॅट वीज निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवून हे वीज एवढी जी निर्माण केली जाणार आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी ज्यातला मोठा वाटा आहे, ती शेतकऱ्यांना मोफत अशा स्वरूपाची आणि ती 24 तास वीज शेतकऱ्यांना मिळावी ही ते अपेक्षा आहे। आणि सर्वच क्षेत्रामध्ये, सामाजिक न्याय क्षेत्रामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक न्याय विभागासाठीचं बजेट नव्हतं, आदिवासी विभागासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आतापर्यंत इतकी रक्कम कधीच देण्यात आली नव्हती, इतक्या मोठ्या प्रमाणात तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। शहरी विकासाबरोबरच ग्रामीण विकास याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे। 1,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्व गावं आता सिमेंट कॉन्क्रीटने जोडली जाणार आहेत। त्याचप्रमाणे वाड्या, वस्ती, तांड्यांवरती सुद्धा मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रस्ते निर्माण केले जातात। पंतप्रधान सडक योजना असेल त्याच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रस्ते निर्माण केले जाणार आहेत। मुख्यमंत्री पानंद रस्ता, बळीराजा जे पानंद रस्ता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना आतापर्यंत जो शेतीकडे जाण्यासाठी रस्ते नव्हते त्यामुळे आता सक्तीनं जर कोणी अडवत असेल तर त्याला सक्तीनं पोलीस बंदोबस्त लावून त्या ठिकाणी पानंद रस्ते करण्याची योजना ही या अर्थसंकल्पात आहे, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे।